नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र G2 या पेपरमध्ये दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। मागील जे पहिलं प्रकरण होतं राजकीय विचार प्रणाली म्हणून, तर त्या प्रकरणामध्ये आपण त्या संबंधित प्रकरणातील सर्व घटकांचा सविस्तर असा आढावा घेतलेला आहे, सविस्तर असा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण या विषयातील दुसरं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे राष्ट्रवाद, म्हणजे नॅशनलिझम, या प्रकरणाचा आपण आज आढावा घेणार आहोत। तर राष्ट्रवाद ही जी काही संकल्पना आहे ही साधारणतः 18व्या शतकापासून एक निर्माण झालेली आहे किंवा उदयास आलेली आपल्याला बघायला मिळते। म्हणजे आधुनिक काळामध्ये राष्ट्र आणि राष्ट्रवाद या घटकांना एक आदर्श मानून त्यावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्यास आणि त्या निष्ठेतून राष्ट्रासाठी व्यक्तीला आपल्या सर्वस्वाचा त्याग करायला शिकविणारी एक विचारसरणी म्हणून या राष्ट्रवादी विचारप्रणालीकडे पाहिले जाते किंवा राष्ट्रवाद या संकल्पनेकडे बघितले जाते। कारण आपल्या राष्ट्रभूमीसाठी, आपल्या राष्ट्रासाठी प्रसंगी त्याग किंवा जीव देण्याची सुद्धा किंवा आत्मसमर्पण करण्याची सुद्धा तयारी व्यक्ती करत असतात। त्या पाठीमागे राष्ट्रवाद ही संकल्पना निश्चितपणे असते। म्हणजे या राष्ट्रवादी विचारसरणीचा उदय हा प्रामुख्याने 18व्या शतकामध्ये झाला। याच शतकाच्या मध्यापासून तिच्या विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे। 17व्या शतकाच्या अखेरीस पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला नवा अर्थ आणि संदर्भ येत गेलेले। तरी असं असलं तरी सुद्धा युरोपच्या इतिहासाला दिशा देणारा प्रमुख स्रोत म्हणून राष्ट्रवादी विचारप्रणालीचा उल्लेख करण्यात येतो। आपल्या मातृभूमीविषयी राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रनिष्ठाची, त्याग करण्याची भावना निर्माण करण्याचे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य या राष्ट्रवादी विचारप्रणालीने पहिल्या महायुद्धानंतर आशिया खंडात व दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीपासून आफ्रिका खंडात पार पाडलेले दिसते। आणि त्यानंतर जवळपास सर्वच देशांमध्ये अशा प्रकारच्या विचारांचा उदय व विकास झालेला आहे। म्हणजे सर्वप्रथम अमेरिकेमध्ये युरोप खंडामध्ये या राष्ट्रवादी विचारसरणीचा किंवा संकल्पनेचा उदय आणि विकास इथं झालेला आपल्याला बघायला दिसतो। पहिल्या महायुद्धामध्ये या राष्ट्रवादी भावनेनेच एकत्र येऊन युरोपातील राष्ट्र, युरोपातील जनता एकत्र आलेली होती। या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जशा राष्ट्रवादाचा विकास झाला तशाच पद्धतीचा राष्ट्रवादाचा विकास हा नंतरच्या कालखंडामध्ये आशिया खंड आणि आफ्रिका खंड या खंडांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भावनेचा विकास झालेला आहे। म्हणजे राष्ट्रवाद ही एक महत्वपूर्ण संकल्पना जरी असली तरी ती एक भावनिक संकल्पना आहे। ती एक भावना आहे, ती एक मनाची अवस्था असते। राष्ट्रवादाचे अभ्यासक हॅन्स कोहन हे एक अभ्यासक आहे। त्यांनी त्या संदर्भात असं मत व्यक्त केलं आहे की राष्ट्रवाद ही प्रथमतः आणि मुख्यतः मानसिक अवस्था आहे। आत्मीयतेच्या जाणीवेची ती कृती आहे। आत्मीयता हा राष्ट्रवादाचा गाभा आहे। स्वदेशावर प्रेम आणि निष्ठा हे राष्ट्रवादाचे मर्म आहे। मातृभूमी, स्वभाषा, वंश, धर्म याविषयीची आत्मीयता राष्ट्रवादाच्या मुळाशी आहे। या आत्मीयतेतूनच समाज घटकात परस्पर प्रेम, आपुलकीची भावना निर्माण होऊन समाजात एकतेची भावना जोपासली जाते। त्याचबरोबर परकीयांबद्दल शासंकता, तिरस्कार आणि अलगतेची भावना निर्माण होते। स्वकीयांबद्दल आत्मीयता व परकीयांबद्दल परकेपणाची भावना एकाच वेळी समाज घटकात वसत असते।
या भावना राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा निर्माण करतात, यासच राष्ट्रवाद असे म्हणतात. अशा स्वरूपाचं जे काही वर्णन आहे ते या राष्ट्रवादाचे अभ्यासक हॅन्स कोवन यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवाद ही एक मानसिक अवस्था आहे, भावनिक अवस्था आहे, ती आत्मीयतेशी निगडीत आहे. म्हणजे आपल्या राष्ट्राविषयी आपुलकी असणे, आपल्या राष्ट्राविषयी प्रेम असणे, आपल्या राष्ट्रातील इतर लोकांविषयी, ते वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील तरी सुद्धा त्यांच्याविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असणे, त्यांच्यामध्ये भावनिक एकमेकांमध्ये गुंतलेलो असणे, यालाच राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. अशा प्रकारची व्याख्या किंवा अशा प्रकारचे विचार या राष्ट्रवादाविषयी सांगितले आहे. ह्या प्रस्तावनेच्या व्यतिरिक्त आपण तर राष्ट्रवादाच्या बरोबरच राष्ट्रवादाच्या आधीची जी काही संकल्पना आहे, राष्ट्र आणि राष्ट्रक आणि राष्ट्र राज्य, अशी ह्या 3 संकल्पना सुद्धा या टॉपिक मध्ये अतिशय महत्वाच्या आहे. म्हणून आपण सुरुवातीस राष्ट्र म्हणजे काय याची व्याख्या आपण बघूया. राष्ट्र ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन असे म्हणतात. त्याची उत्पत्ती लॅटिन भाषेतील नॅशिओ या शब्दापासून झालेली आहे. याचा अर्थ म्हणजे नॅशिओ याचा अर्थ जन्म किंवा वंश असा होय. त्यामुळे उत्पत्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्र ह्या शब्दाचा अर्थ वांशिक किंवा रक्तसंबंधामुळे निर्माण होणारा एकात्म समाज असा असतो. म्हणजे राष्ट्र म्हणजे काय, तर रक्तसंबंधामुळे निर्माण झालेला एकात्म समाज जो आहे तर त्याला राष्ट्र असं म्हटलं जातं. याबरोबरच तुम्हाला या स्लाइड वरती एक व्याख्या दिसते की राष्ट्र म्हणजे जातीय एकतेच्या बंधनाने एका सूत्रात बांधलेले लोक की जे एकाच भौगोलिक क्षेत्रात राहतात व सामान्यपणे त्यांचे रीतिरिवाज तसेच चांगले वाईट यांच्याबद्दलच्या कल्पना समान असतात, अशी ही व्याख्या बर्गेस या विचारवंतांनी राष्ट्र या संकल्पनाची केली. म्हणजे जातीय धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण झाली, म्हणजे समान जातीचे असणार आहे, समान रूढी परंपरा असतील, त्यातून ते एकत्र बांधलेले असतात, ते एका भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतात, त्यांच्या रूढी परंपरा ह्या समान असतात बऱ्यापैकी, आणि त्यांच्या मनामध्ये चांगले आणि वाईट याबद्दलची जी काही संकल्पना आहे ही सुद्धा समान असते, म्हणून त्याला राष्ट्र असं म्हणतात. असं दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांचं राष्ट्र नाही होऊ शकत, समान एका विशिष्ट भूप्रदेशावरती ते राहिले पाहिजे. याबरोबरच इतरही काही राष्ट्राच्या व्याख्या केलेल्या आहेत. सामान्यतः वेगवेगळ्या वंशाच्या परंतु समान इतिहासामुळे समान विचार आणि भावना असणाऱ्या व निश्चित भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र होय. म्हणजे समान वंश आहे, समान विचार आहे, समान भावना आहे, आणि असे लोक समान विचाराचे, समान वंशाचे, समान भावनेचे लोक एकत्र येऊन एका निश्चित अशा भूप्रदेशावरती वास्तव्य करून राहतात, आणि मग ह्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा ह्या प्रदेशातील राहणाऱ्या समूहाला राष्ट्र असं म्हटलं जातं. जसं आपण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर भारताला हिंदू राष्ट्र असं संबोधतात. म्हणजे भारतामध्ये जे काही हिंदू लोक आहेत ते इथं गंगेच्या किनारी राहिले, त्यानंतर संपूर्ण भारतभर त्यांचा प्रसार झाला. मग ही विशिष्ट भूप्रदेश आहे म्हणजे भारत, कन्याकुमारी, काश्मीर पासून हिमालय पर्वतापासून तर कन्याकुमारी पर्यंत, इकडे अरबी समुद्रापासून तर बंगालच्या उपमहासागरापर्यंत, हा जो मधला जो काही संपूर्ण भारताचा आपल्याला हा जो नकाशा दिसतो, या प्रदेशामध्ये हिंदू लोक राहतात. मग त्यांच्यामध्ये देवताची कल्पना सारखी आहे, रूढी परंपरा सारखी आहे बऱ्यापैकी, धार्मिक बाबतीमध्ये धार्मिक जे काही देवते आहेत हे समान आहे, आणि भूप्रदेशही एकच आहे, तो संपूर्ण भारत हा विशिष्ट भूप्रदेश आहे, त्यामध्ये मग हे लोक राहतात. म्हणजे हिंदू ही राष्ट्र आहे, भारत हे राष्ट्र आहे, असं त्याचा अर्थ इथं अपेक्षित आहे. यानंतर राष्ट्र म्हणजे सांस्कृतिक समानता असलेला समूह की जो आपली मानसिक, वैचारिक तसेच आचारविषयक जीवनाची एकता जाणीवपूर्वक स्वीकारतो. त्यानंतर राष्ट्राची अजून एक व्याख्या आहे.
राष्ट्र म्हणजे अशा लोकांचा समूह की जो आपली स्नेहता, अभिन्नता, घनिष्ठता व प्रतिष्ठा या दृष्टीने संघटित आहे, तसेच एका निश्चित मातृभूमीशी संबंधित आहे. त्यानंतर अजून एक व्याख्या आहे, भौगोलिक ऐक्य असलेला समूह की जो राजकीय संघटनाच्या सहाय्याने सुसंघटित व एकत्र होऊ इच्छितो त्याला राष्ट्र असे म्हणतात. यानंतर सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि ऐक्य संपादित करणारा समाज म्हणजे राष्ट्र होय. म्हणजे ह्या 5 ते 6 व्याख्या आपण राष्ट्र ह्या संकल्पनेच्या बघितल्या. आपण राष्ट्रवाद अजून ही एक त्याच्या पुढची स्टेप आहे. आपण राष्ट्र ह्या संकल्पनेच्या जवळ 5 ते 6 व्याख्यांचा परामर्श घेतला. ह्या सर्व व्याख्यांचा जर परामर्श घेतला तर एक समान अर्थ निघतो त्या सर्वांमधून. तो म्हणजे काय की एकाच भूप्रदेशावर राहणाऱ्या व त्यातून परस्परांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीच्या भावनेतून निर्माण होणारी एकत्वाची भावना म्हणजेच राष्ट्र होय. कारण राष्ट्र या संकल्पनेत एक निश्चित भूप्रदेश अपेक्षित केलेला आहे. समान इतिहास असेल, समान वंश असेल, रूढी परंपरा आहे, मानसिक जे काही वैचारिक जडणघडण आहे ती समान आहे, प्रतिष्ठा असेल, एकमेकांबद्दल घनिष्ठ असे संबंध आहे. असा समूह ज्यावेळेस एका निश्चित भूप्रदेशामध्ये वास्तव्य करतो त्याला राष्ट्र असं म्हटलं जाईल. आता यानंतर राष्ट्रक ही संकल्पना बघणं अतिशय गरजेचं आहे. तर राष्ट्रक हा राष्ट्रवादाच्या निर्मितीतील एक प्रमुख घटक आहे. आपण एका विशिष्ट राष्ट्राचे नागरिक आहोत अशी जी भावना राष्ट्रकाच्या मुळाशी असते, राष्ट्रक म्हणजे राष्ट्र निर्मितीच्या पूर्वीची अवस्था आहे. ह्या आधारावर या राष्ट्रकाच्या काही व्याख्या सांगितलेल्या आहेत. आता राष्ट्रक म्हणजे काय, तर राष्ट्रक म्हणजे भाषा, संस्कृती, धर्म, वंश या आधारावर ज्यात एकीची भावना निर्माण झालेली आहे असा समाज म्हणजेच राष्ट्रक होय. राजकीय दृष्ट्या सुसंघटित नसलेला समाज म्हणजे राष्ट्रक होय. राष्ट्र बनण्याची इच्छा बाळगणारा समाज म्हणजे राष्ट्रक होय. समान सांस्कृतिक वारसा लाभलेला तसेच ऐतिहासिक कर्तृत्व असणारे आणि विशिष्ट भूप्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून आपला राजकीय तसेच सांस्कृतिक प्रभाव निर्माण करू पाहणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्रक होय. त्यानंतर भाषा, साहित्य, कल्पना, प्रथा व परंपरा यांच्या साधर्म्याने एकात्म असणारा व तशाच स्वरूपाचा अन्य समाजापेक्षा आपले वेगळेपण दर्शविणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्रक होय. नंतर समान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या तसेच ऐतिहासिक कर्तृत्व असणारे एक आपलं निश्चित असं भूप्रदेशावरती ते वास्तव्य करणारे असे लोकांचा समाज म्हणजे राष्ट्रक होय. याबरोबरच अजून एक व्याख्या आहे, राष्ट्रक म्हणजे समान भाषा, जात, धर्म, वंश, परंपरा यात समानता असणे होय. याला राष्ट्रक असं म्हटलेलं आहे. या वरील व्याख्यांचं जर आपण बघितलं, या दोन्ही अजून याच्या व्यतिरिक्त म्हणजे राष्ट्रकाच्या 4-5 व्याख्या आपण बघितल्या आणि राष्ट्र या संकल्पनेच्या 4-5 व्याख्या बघितल्या, तर यांचा विचार केला तर राजकीय दृष्ट्या सुसंघटित नसलेला मात्र राष्ट्र बनण्याची इच्छा बाळगणारा तसेच इतरांपेक्षा आपले स्वतःचे वेगळेपण पाहणारा समाज म्हणजे राष्ट्रक होय. या राष्ट्रकामध्ये विशिष्ट भूप्रदेशावर एकात्मतेने वास्तव्य करणारा तसेच समान भाषा, जात, धर्म, वंश, परंपरा यांच्यात समानता असणे अभिप्रेत आहे. राष्ट्र आणि राष्ट्रक हे शब्द अनेकदा समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतात, पण त्यामध्ये थोडासा फरक आहे. आपले एक स्वतंत्र व सार्वभौम राज्य असावे अशी आकांक्षा जेव्हा लोकांमध्ये निर्माण होते तेव्हा राष्ट्र अस्तित्वात येत असते. हे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या लोकांचं म्हणजे ज्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये समान भाषा, रूढी परंपरा असणारे लोक एकत्र येऊन जेव्हा ते वास्तव्य करतात
आणि त्या लोकांमध्ये एक आकांक्षा निर्माण होते. आकांक्षा काय निर्माण होते की आपलं स्वतःचं एक राष्ट्र असलं पाहिजे, एक सार्वभौम राज्य असलं पाहिजे, सार्वभौम देश असला पाहिजे. अशा प्रकारची ज्यावेळेस त्या लोकांमध्ये आकांक्षा निर्माण होते तेव्हा राष्ट्र अस्तित्वात होते. आणि ती आकांक्षा नसेल पण तरीही एकेची भावना असेल तर तो समाज राष्ट्रक असतो. म्हणजे या लोकांमध्ये ज्यावेळेस भावना निर्माण होती की आपलं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे, ती सार्वभौम असलं पाहिजे, म्हणजे आपण सर्वांनी एक येऊन स्वतःचं राज्य व्यवस्था किंवा शासन व्यवस्था आपली स्वतःची असली पाहिजे, ती पूर्णपणे आपल्याच लोकांची असणार, त्यावर परकीयांचं कुणाचंही वर्चस्व नसेल, अशा सार्वभौम राष्ट्राची किंवा सार्वभौम राज्याची ज्यावेळेस लोकांच्या मनामध्ये आकांक्षा निर्माण होते तेव्हा राष्ट्र निर्माण होत असतं. आणि राष्ट्र म्हणजे काय तर ही भावना जरी नसेल, म्हणजे आपलं स्वतःचं राष्ट्र असावं अशी भावना जरी नसेल, परंतु त्यांच्यामध्ये एकता असते. धर्माच्या आधारावर, वंशाच्या आधारावरती, भाषेच्या आधारावरती, संस्कृतीच्या आधारावरती, रूढी परंपरेच्या आधारावरती, विचाराच्या आधारावर ज्या एकता निर्माण झालेली असते तेव्हा तो समाज म्हणजे राष्ट्रक होय. म्हणजे राष्ट्र या संकल्पनेत राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असतं, तर राष्ट्रक ही प्रामुख्याने राजकीयतेतर कल्पना आहे, त्यामध्ये राजकीय नाहीये. राष्ट्रक ही संकल्पना ही समान स्वरूपाची बांधिलकी असणारा, तसेच आध्यात्मिक आणि मानसिक भावनांनी एकत्र येणारा समाज म्हणजे राष्ट्रक होय. एका राज्यात अनेक राष्ट्रकी असू शकतात, शिवाय राष्ट्रकाचे रूपांतर राष्ट्रात होत असते, मात्र त्याकरिता राष्ट्रकाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तसेच राज्यातून स्वतंत्र होऊ इच्छिणारे राष्ट्रक असून अशा राष्ट्रकाने ऐक्य आणि सार्वभौम स्वातंत्र्य संपादन केले म्हणजे ते राष्ट्र बनत असतं. म्हणजे आपल्या राष्ट्राची किंवा आपल्या लोकांची, आपल्या समुदायाची स्वतंत्र एक राष्ट्र असावं असं ज्यावेळेस ही राष्ट्रके विचार करतात तेव्हा ते कदाचित नवीन राष्ट्रही त्यामधून निर्माण होत असतं. अशा पद्धतीने ही आपण राष्ट्र आणि राष्ट्रक या संदर्भात आपण आढावा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीज मध्ये किंवा ह्या दुसऱ्या प्रकरणाच्या ह्या पहिल्या टॉपिक मध्ये किंवा पहिल्या भागामध्ये आपण ह्या दोनच मुद्द्यांचा आपण आढावा घेत आहोत. या पुढील जे काही संकल्पना आहे, राष्ट्र राज्य म्हणजे काय, राष्ट्र आणि राष्ट्रवाद काय आहे, नंतर राष्ट्रवादाचे घटक असतील, याचा आपण सविस्तर परत पुढच्या सिरीज मध्ये अभ्यास करूया. धन्यवाद.